आपण पाहत आहे M24 न्यूज। सांगली येथे 15 नोंदणीकृत विविध असंघटित कामगार संघटनेच्या माध्यमातून सोमवार दिनांक 2 डिसेंबर रोजी महामोर्चाचे आयोजन। सांगली जिल्हा नोंदणीकृत असंघटित कामगार संघटना हक्क संघर्ष समिती स्थापन करण्यात आली असून कामगारांना हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी व कामगारांच्या जाचक शासन निर्णय रद्द करण्यासाठी व नोंदणी व नूतनीकरण सुलभ प्रक्रिया होण्यासाठी 2 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय सांगली विश्रामबाग समोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य बांधकाम फेडरेशनचे राज्याध्यक्ष कॉम्रेड विजय बचाटे, गौतम कांबळे, अफजल मुजावर, इब्राहिम पेंढारी व सांगली जिल्हा असंघटित कामगार हक्क व संघर्ष समितीचे निवास गायकवाड, अहमद मुंडे, निलेश दाभाडे, दत्ता लोहार, सलीम सय्यद, सागर चव्हाण यांनी दिली असून सर्व कामगारांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। तर या आंदोलनास बळीराजा शेतकरी संघटनेचे गणेश शेवाळे यांनी पाठिंबा दिला असून बांधकाम कामगार नोंदणीबद्दल लावलेल्या जाचक काढून टाकण्यासाठी उद्याच्या या आंदोलनात सर्वांनी सहभाग घेण्याचे आवाहन यावेळी शेवाळे यांनी केले आहे। ते नेमके काय म्हणाले ते पाहू। आज या ठिकाणी आपल्या मीडियाच्या मार्फत मी बळीराजा शेतकरी कामगार संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने गणेश शेवाळे आवाहन करत आहे। इस्लामपूर येथे परवा आमच्या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची मीटिंग झाली। 14-15 संघटना, सर्व शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, बळीराजा कामगार संघटना असेल, सर्व संघटनेच्या बैठक पदाधिकाऱ्यांची झालेली आहे। या ठिकाणी आपल्या मार्फत आवाहन करतो की कामगार आयुक्तांनी ज्या जटाल अटी गाठलेल्या आहेत, कामगारांचे हेलपाटे जे तालुका स्तरावर आपसमध्ये घालायचे ते थांबले पाहिजेत। कामगारांना बांधकाम कामगाराच्या ठिकाणी काम करायचं का कागदपत्र घेऊन रस्त्यावरती हेलपाट मारायचं, तर या शासनाच्या चुकीच्या धोरणाच्या निषेधार्थ 2 डिसेंबर सोमवारी सांगली येथे आयुक्त ऑफिसच्या समोर सकाळी ठीक 10 वाजता महिला कामगार असतील, तरुण वर्गातील कामगार असतील, हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे यासाठी मी आपल्या मीडियाच्या मार्फत आवाहन करत आहे। आणि त्यासाठी आपल्या हक्कासाठी आपणच रस्त्यावर उतरलो पाहिजे। कारण कामगारांनी कागदपत्र घेऊन हेलपाट मारायचं का कामगारांनी कामाला जायचं, शिव प्रश्न मोठा आहे। त्यासाठी आम्ही वेळोवेळी आयुक्तांना, कामगार मंत्र्यांना भेटून 6 महिन्याचे निवेदन दिले होते। त्याची दखल नाही घेतल्यामुळे सांगली आयुक्त, कामगार आयुक्त यांच्यावरती 2 डिसेंबरला सकाळी 10 वाजता धडक मोर्चा आहे। हजारोच्या संख्येने सर्वांनी उपस्थित राहावे, राजकारण बाजूला ठेवावे व आपल्या हक्कासाठी आपणच लढलं पाहिजे। म्हणून सांगली जिल्हा नोंदणीकृत असंघटित कामगार संघर्ष हक्क संघर्ष समिती ही नेमलेली आहे। यात कोणतेही राजकारण नाही, सर्व पक्षीय संघटनेने, कामगार संघटनेने यावं व आपल्या हक्काचा, न्यायाचा लढा सोमवारी 2 डिसेंबरला सांगली आयुक्त ऑफिस यांच्यावरती यावे ही पुन्हा एकदा कळकळीची नम्र विनंती करतो। नमस्कार, मी निवास गायकवाड, अध्यक्ष सांगली जिल्हा गौंडी सुतार सेंट्रिक कामगार संघटना। 2012 मध्ये मी कामगारांच्या हक्कासाठी, कामगारांच्या न्यायासाठी सांगली जिल्हा गौंडी सुतार सेंट्रिक कामगार संघटनेची स्थापना केली। गेली 14 वर्षे झाले या कामगारांच्या असणाऱ्या प्रश्न व कामगारांच्या असणाऱ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतोय। गेल्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये कामगारांना या कल्याणकारी मंडळाकडे मिळणाऱ्या योजना ज्या मिळत होत्या त्या अगदी सुलभ पद्धतीने ऑफलाईन पद्धत होती, त्यामध्ये योग्य त्या कामगाराला न्यायही मिळत होता। पण गेल्या या 5 वर्षामध्ये ऑनलाईन पद्धतीमुळे कामगारांची नोंदणी मोठ्या प्रमाणात झाली, पण या ऑनलाईन नोंदणीमुळे खराखुरा असणारा जो आमचा बांधकाम कामगार असो, सेंट्रिंग कामगार, सुतार कामगार, जे 12 बलुतेदार मधले जे कामगार आहेत ते वंचित राहिले गेले। या योजनेपासून ऑनलाईन पद्धतीमुळे त्या कामगारांना अगदी गल्लीबोळात सुद्धा एजंट, दलाल निर्माण झाले व त्यांची फसवणूक होत गेली। त्यासाठी आम्ही जिल्ह्यातील असणाऱ्या 15हून अधिक नोंदणीकृत कामगार संघटना एकत्रित येऊन त्या कामगारांना न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी
सोमवार दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय या ठिकाणी सर्व संघटना व त्यांचे असणारे कामगार यांनी एकत्रित येऊन हा आपला कामगारांच्या हक्काचा आणि हा संघर्षाचा लढा हजारोच्या उपस्थितीत होणार आहे, तरी त्यासाठी कामगार बंधूंनी हजर राहावे ही नम्र विनंती.